पेट्रोल, डिझेल आणि याच्यानंतर आता सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा वाढ होत असल्या कारणाने वाहनधारकांची डोकेदुखी वाढलेली आहे. मी आता लासलगाव येथील सीएनजी पंपावर असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का सीएनजी भरण्यासाठी वाहनाच्या या ठिकाणी आपल्याला लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. कारण की एकीकडे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळत नाही, कुठे डिझेल मिळत नाही. त्याच्यामुळे आता वाहनधारक जे तर ते जे काही इलेक्ट्रिक गाड्या असतील किंवा सीएनजी असेल तर याला प्राधान्य देताना दिसत आहेत. आणि सीएनजीच्या दरामध्ये पूर्वी काय दर होते आणि आज काय दर आहेत आपण या ठिकाणी जे काही पंप चालक आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मला हे सांगा की किती रुपये दरवाढ झाली, किती दिवसात झाली? पहिले रेट 15 दिवसापूर्वी 93 रुपये 65 पैसे होते. 15 दिवसाच्या मध्यंतरीत आता आजचे रेट आहे 96 रुपये 50 पैसे, म्हणजे लगभग 2 रुपये 85 पैसे हे सीएनजीचे रेट वाढलेले आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत काही वाहनधारक आहेत. मला हे सांगा की नेमकी आता ही काही दरवाढ होती सीएनजीच्या याच्यात तर काय काय सांगाल? शासनाने ज्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी हा पर्याय लोकांसाठी खुला करून दिला, आम्हीही त्याचप्रमाणे सीएनजीचा पर्याय निवडला. परंतु पेट्रोल आणि डिझेल प्रमाणेच सीएनजीची ही साधारण 10 ते 15 दिवसामध्ये 93 रुपयापासून तर आजचा रेट 96 रुपये 50 पैसे आहे. साधारण 3.5 रुपयाची दरवाढ झालेली आहे. आम्हाला सर्वसामान्य लोकांना हे दरवाढ ही आहे ही न परवडणारी आहे. म्हणून शासनाला एकच विनंती आहे की सीएनजीचे, पेट्रोलचे, डिझेलचे दर नियंत्रित ठेवावे आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी भूमिका बजवावी. एकंदरीत पाहता या ठिकाणी पेट्रोल, डिझेल नंतर आता सीएनजीची जे दरवाढ होत आहे तर हे कशी नियंत्रणात ठेवता येईल यासाठी सरकारने प्रयत्न करावा अशी मागणी जी इतर ती वाहनधारकांकडून केली जात आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.